सौ जालनेकर मॅडम, उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत प्रतिभाताई देशमुख, ज्यांचा परिचय आपण आता जवळजवळ 4 पानं ऐकला. अशा प्रतिभाताई देशमुख आणि आपल्या सर्वांचे परिचित असलेले लाडके दादा. त्याचबरोबर आज आपल्या शाळेत नवीन उपक्रम घेऊन येणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गरड सर, पर्यवेक्षक म्हणून हंडीबाग सर, माझे सर्व शिक्षक सहकारी आणि अगदी या कार्यक्रमाला भरपूर शोभा देणाऱ्या माता पालक भगिनी आणि विद्यार्थी. मी काही फार मोठं व्याख्यान तुम्हाला देण्यासाठी इथं उभा नाही, कारण भरपूर असं मार्गदर्शन तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी आपण मोठे व्याख्याते इथे बोलवलेले आहेत. मी तुम्हाला नेहमीच व्याख्यान देणार आहे, पण मी माझ्या परीनं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या माता पालक मेळाव्याच्या निमित्तानं मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संयोजकांनी जी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल संयोजकाचे मनपूर्वक आभार मानते. या मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून अतिथींचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण आसुसलेले आहोत. आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. त्यासाठी जगद्गुरु तुकाराम म्हणतात की दिवाळीच्या वेळी लेकी आसू सिली, दिवाळीच्या मुळा लेकी आसू सली, पाहत असे वाहुली आते त्यांचे. तशी आपली अवस्था झालेली आहे. आपण नवीन ऐकण्यासाठी या ठिकाणी उत्सुकलेले आहोत. आपण नवीन विचारांची वाट पाहत आहोत. असा नवीन विचाराचा क्षण जणू आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा धनु अशी वेळ आपल्यावर आलेली आहे. खरोखरच क्रांतिज्योतीने या ठिकाणी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि दादा त्यावर कळत झाले. दादांनी या ग्रामीण शिक्षण भागामध्ये मुलींना शिक्षण मिळवून दिलं आणि पुरुषाच्या बरोबरीने मुली शिकून सवरून अगदी कमावत्या झाल्या. अशा कमवणाऱ्या मुली एवढ्या अग्रेसर झाल्या आणि म्हणून मला सांगा वाटतं की नवयुगाची मी महिला, नवमनस्विनी, मीन दासी मीन देवता, मीन दासी मीन देवता, जगेन फक्त माणूस म्हणून, जगेन फक्त माणूस म्हणून. मुलींना शिक्षण म्हणजे फक्त एखादी पदवी घेऊन किंवा एखाद्या पदवीचं एखादा भेंडोळ आपण निर्माण करून सगळं शिक्षण संपवत आहोत असं नाही, तर त्या शिक्षणामध्ये गोडी निर्माण करून ते शिक्षण आपल्याला आत्मसात करायचे. त्या शिक्षणामध्ये जिव्हाळा निर्माण करायचा आहे. हा जिव्हाळा निर्माण करण्यासाठी आपल्याला नवीन ज्ञानाची जरूरत आहे. नवं ज्ञान घ्यायचं आहे, शिकायचं आहे. अशा पद्धतीनं आपण नवीन काहीतरी घेणार आहोत, शिकणार आहोत. आपण दादांच्या सहवासात या शाळेत वावरलो. दादाने आपल्याला प्रेरणा दिली, म्हणूनच आपण म्हणतो